मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले। बोलण्याप्रमाणे वागले नाहीत अशी टीका त्यांच्यावर होत असताना संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले। साखरपुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा बार मोठ्या धूमधडाक्यात उडवणार असल्याचं त्यांनी टीकाकारांना ठणकावून सांगितले। गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर इंदोरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ चर्चेत आहेत। आपल्या कीर्तनातून साधेपणाचा रामबाण धडे देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करण्यावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले। नेटकऱ्यांनी इंदोरीकर महाराज दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केला। या टीकेमुळे त्रस्त झालेल्या इंदोरीकरांनी कीर्तन सेवा सोडण्याचे संकेतही दिले होते। आता या टीकेला इंदोरीकरांनी एका कीर्तनातून दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। टीकेला उत्तर देताना इंदोरीकर महाराज प्रचंड संतापलेले दिसले। अनेक जण माझ्या मुळावर उठणार हे मला माहित होतं। त्या औलादींना मी सांगतो, मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोलेत जंग करणार आहे। अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त करत टीकाकारांना ठणकावून सांगितले। यावेळी इंदोरीकर महाराजांनी राजकारण्यांवरही टीका केली। 30 मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी 3 कोटी खर्च करतात तेव्हा कोणी काही बोलत नाही। ते पैसे कुठून आणले हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारत नाही, असं म्हणत त्यांनी निवडणुकीच्या काळात आता पैशाचा तमाशा सुरू होईल असं सांगितलंय। कीर्तनातून साधी लग्न करा, कर्ज काढू नका असा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात केलेल्या खर्चावरून त्यांना बोले तैसे चाले या उक्तीवर न वागल्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं। मात्र आता इंदोरीकर महाराजांनी टीकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे टीकाकारांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागणार आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।